गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील वेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमिनीवर प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्प रद्द करावा, शेतजमिनीचे अधिग्रहण थांबवावे तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अंतर्गत जारी करण्यात आलेल्या अधिसूचना व नोटीस तत्काळ मागे घ्याव्यात या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी बचाव जन आंदोलन समिती वेंडाळा परिसर यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालय चामोर्शी येथे भव्य विराट मोर्चा काढण्यात आला। शासनाने उद्योगासाठी पडीक, वनविहीन किंवा शासकीय जमीन वापरण्याचा पर्याय स्वीकारावा अशी मागणी ही समितीने केली आहे। अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी बचाव जन आंदोलन समितीने दिला आहे। दिनांक 21 मे 2026 रोजी चामोर्शी येथे होणाऱ्या या विराट मोर्चाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष अतुल गण्यार पवार, भाकपचे सचिन मोतकुरवार, मनोज कोर्टे, राजेश्वर चौधरी, नरेंद्र जुवारे, देवराव चौडे, शिवसेना ठाकरे गटाचे पवन गेडाम, सुधाकर गद्दे, रथमला पावडे यासह विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते व भेंडाळा, खंडाळा, लोटकुली, पारसगड, रामाळा, मोहुर्ली, फराडा, बेलतूर, कान्होली, नवेगाव माल, चाकलपेठ आदी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार धनराज वासेकर, राज्य प्रतिनिधी गडचिरोली। कला सुभाष कुमरे आहे, कोणसाची बाई आहे, माझा राखून सातबारा कोरा केले आहे, असेच नोटीस देत जात मी निवेदन आणून तुमच्या ऑफिसला देत जाते। एवढे साहेब म्हणले का साहेब मावशी तुझ्या सहीशिवाय कोणीच तुझा सातबारा कोरा करू शकत नाही, तुझी जमीन घेऊ शकत नाही असे म्हणून मला सांगितले एसडीओ साहेब न रातून माझा सातबारा कोरा करून टाकला। चार व्यक्ती गेले, 4 व्यक्ती लाईफ मेटल मध्ये गेले। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।